Hello, hello. This is the My Artifact episode number 1058. आजची तारीख आहे 1 फरवरी 2018. आता वाजले करीब रात्रीचे 12:18. ओके. कसं आहे की जेव्हा नाही का गोष्टी निघतात, म्हणजे कसं आहे की गोष्टी निघतात म्हणजे कसं की एक व्यक्ती आपल्या भावना दुसऱ्या व्यक्तीला सांगत असतो. तर तेव्हा नाही का एक प्रकारे डेस्पिरेशन क्रिएट होते. म्हणजे कसं आहे की समजा मी एक प्रकारे एक्झाम्पल थ्रू सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण एक्झाम्पल थ्रू सांगितलं का मच बेटर वे टू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेईंग दिस. ओके. सो मानून घे की 3 मित्र आहे. मित्र म्हणजे एक प्रकारे ऑफिसमध्ये रिन्यू झालेले, म्हणजे ऑफिसमध्ये आताच रिक्रूट झालेले 3 जण आहे, 3 मुलं आहे. आणि ते ट्रेनिंगवर आहे. आता 8 घंटे कंटिन्यू ट्रेनिंग थोडी करणार आहे. थोडा बहुत काही ना काहीतरी ब्रेक वगैरे असतो, त्याच्यामध्ये थोडं बहुत बोलणं वगैरे. आता थोडासा वेळ भेटला आणि एक टॉपिक निघाला मुलींबद्दल म्हणजे युजली असा टॉपिक निघतोच असा, म्हणजे कसं की काय कसं आहे, म्हणजे कोण कुठून आले तुम्ही वगैरे वगैरे, असं एवढं हे कॅज्युअल टॉक झालं. मग त्याच्यानंतर मग कसं आहे, मग काय म्हणते, मग थोडंसं जास्त फेमिलियर वगैरे झालं तर मग काय, मग तुमचं वगैरे कसं आहे, तुमचं काही गर्लफ्रेंड वगैरे आहे का नाही वगैरे, म्हणजे एक दुसऱ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तर तेव्हा नाही का सगळेजण नाही का म्हणजे आपल्या गोष्टी अशा सांगत असतात की माझ्यासोबत असं झालं तसं झालं, म्हणजे माझी अशी गर्लफ्रेंड आहे वगैरे वगैरे, काइंड ऑफ लाईक दॅट. माझ्यासोबत म्हणजे कसं की सगळेच जण असं डेस्परेटली सांगते का माझ्यासोबत असं काहीतरी झालं पा, म्हणजे असं गॅप वगैरे कन्व्हर्सेशनमध्ये गॅप बिलकुलच राहत नाही. म्हणजे असा टॉपिक वगैरे छेडला ना जो सगळ्यांसोबत रिलेट करतो, तर इट इज लाईक व्हेरी फेमिलियर टू ऑल ऑफ दिस, आणि ऑल पीपल आर ऑल्सो एक्सपिरियन्स दिस अँड दे ऑल्सो वॉन्ट टू शेअर दिस थॉट्स विथ अनदर पर्सन. सो कसं आहे की या नादात नाही का ते नाही का आपल्या ज्या आतल्या गोष्टी त्या दुसऱ्या व्यक्तीला सांगतात. सो त्यामुळे काय होते की म्हणजे कसं की दुसऱ्या व्यक्ती आपल्याबद्दल जाणून घेतो, म्हणजे आपण दुसऱ्या व्यक्तीला सांगतो, दुसऱ्या व्यक्तीला माहीत होते का हा बंदा कोण आहे आणि का आहे, जस्ट लाईक दॅट. सांगायचं म्हणण्याचा उद्देश हा आहे की समजा जर नाही का आपण म्हणजे कसं की मी इतकं जास्त डेस्परेट होत नाही. म्हणजे समजा जर कोणी बोलून राहिलं तर मी जस्ट लाईक रिअली काम, रिअली शांत वगैरे असतो. म्हणजे कोणी माझ्याबद्दल जास्त जाणूनच घेत नाही. म्हणजे काही दुसरी कोणती चॉईसच नाही, कोणी बोलूनच नाही राहिलं तेव्हा मी बोलतो. समहाऊ काही ना काहीतरी बोलत असतात तर तेव्हा मी स्टॉप होऊन जातो. बोल भाऊ तू, मी शांत राहतो. इट जस्ट लाईक दॅट. आणि म्हणजे मी पण तर आतून एक प्रकारे आतल्या भावना एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्यांना सांगण्यासाठी, बट मी नाही सांगत. कारण मला असं वाटते का शब्दांना व्हॅल्यू असते. आणि मला असं वाटते का माझ्या शब्दांना व्हॅल्यू असलीच पाहिजे. म्हणजे जेव्हा मी हो म्हणेन तर हो, नाही म्हणेन तर नाही. शब्द कमी वापरायचे, बट त्याची शब्द कमी असले ना त्याची व्हॅल्यू जास्त असते. म्हणजे डायमंड घे, पूर्ण प्लॅनेटमध्ये डायमंड खूप रेअर आहे. कारण खूप कमी आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू जास्त आहे ना, राईट. समजा जर डायमंड अशा किराणा दुकानासमोर जर भेटायला लागन 5 रुपये किलो, तर डायमंडची व्हॅल्यू राहील का? नाही. जस्ट लाईक रिअली नथिंग, काहीच राहणार नाही. तो रेअर आहे, म्हणजे कमी प्रमाणात आहे, त्यामुळे तो व्हॅल्युएबल आहे. तशाचप्रमाणे आपले शब्दसुद्धा. तुम्ही कधी विचार केला आहे का, म्हणजे समजा एक खूप जास्त बडबड करणारा व्यक्ती आणि खूप कमी बोलणारा व्यक्ती, तर दोघांपैकी कोणाच्या शब्दाला खूप जास्त व्हॅल्यू राहीन? जो खूप कमी बोलते त्याला व्हॅल्यू राहील ना. जरी तू बकवास बोलत असेल, तो कमी बोलणारा व्यक्ती, जरी तू काही म्हणजे खोटं किंवा काही पण सांगत असेल,
तरी त्याच्या शब्दाला व्हॅल्यू राहते. या आणि इथे बडबड करणारा व्यक्ती जरी किती खरं सांगत असन तरी सगळ्यांना माहीतच आहे ना, हा बडबडच करते नेहमी आणि याच्यामध्ये काही पॉईंटच नाही आहे. तर जस्ट लाईक त्याच्यावर सगळेजण इग्नोर करेल. या आणि कसं आहे की मला असं वाटते की माझ्या शब्दावर कोणी इग्नोर नाही केलं पाहिजे. या म्हणजे सम हाव मी थोडासा पॉज होऊन जातो, स्टॉप होऊन जातो. बॉस मी थांबून जातो, तू आपला बोल. या जेव्हा माझी बारी येईल तेव्हा मी बोलीन आणि हे बारी तुम्ही मध्ये जाण मला. म्हणजे तुमच्यामध्ये ऐकण्याची स्थिती असेल तर ऐका माझे शब्द. अन्यथा समजा जर मलाच सांगायचं आहे की आणि ते तुम्हाला फक्त असं काहीतरी मुंडी हलवण्यासाठी ऐकून राहिले आहे तर मला सांगायचं काही एवढा शॉक नाही. या म्हणजे समहाव नाही का माझ्यामध्ये एक प्रकारे ॲटिट्यूड क्रिएट झाला आहे. या म्हणजे काइंड ऑफ लाईक दॅट. या असं म्हणू शकतो मी का ॲटिट्यूड क्रिएट झाला आहे की कसं की मी थोडंसं हेच करतो, म्हणजे कमी बोलतो, जस्ट लाईक दॅट, शब्दाला व्हॅल्यू देतो, अशाप्रमाणे झाला माझा. तू असं आजचं का बोलून राहिला आहे? काही नाही रे, आता ड्युटीवर होतो मी, तर कसं की 10-11 वगैरे वाजले, 11, 11:15 वगैरे वाजले का सगळ्यांचे काम वगैरे सगळं आटपून जाते. मग काय, मग अर्धा पाऊण घंटा असतो तो टाईमपासच असतो. तर त्या अर्ध्या पाऊण घंट्यामध्ये मग थांबावं तर लागते आणि काम तर करूशं वाटत नाही, कारण खूप थकलेलं म्हणजे खूप आळस आला येते ना. 8 घंट्यामध्ये कंटिन्यू तुम्ही काम करून आले, सो जस्ट लाईक डोक्यावर किती हे येते एकदम, जस्ट लाईक जाणते. तर मग तेव्हा कसं आहे की त्या अर्ध्या पाऊण घंट्यामध्ये गोष्टी निघतात. तर सगळेजण सांगून राहिले, अमोल सर, त्या सरांचं नाव नाही माहीत यार, का माहीत का नाही, कारण मी त्यासोबत बोललोच नाही ना, त्यामुळे मला त्या सरांचं नाव नाही माहीत, त्या पण सरांचं नाव नाही माहीत. एक प्रशांत सर आणि एक आशिक सर. आशिक नावाचे 2 सर आहे, एक काळेवाले आहे आणि एक लंबेवाले आहे. सो जे सिगरेट पितात ते छोटेवाले आणि जे मोठे आहे ते दुसरे आशिक सर आहे. ओके. आणि आहे खूप सारे सर आहे, अजूनपर्यंत मी जास्त जणांना ओळखलं नाही आहे. मी कसं कामानिमित्त बोलतो यार, नाही तर बोलतच नाही. आपलं कसं आहे, म्हणजे कसं डिझाईन करणं आपलं म्हणजे आपल्याला आवडते ॲक्च्युली. तर कसं आहे, मी कानात हेडफोन टाकले का बॉस, मी तर ॲटलिस्ट 5-6 घंटे तर उठतच नाही, कंटिन्युअस मस्त काम करत राहतो, कंटिन्युअस भडाभड थांबतच नाही आपण, असं आहे एक प्रकारे. बट कसं आहे की आता ऑफिसमध्ये आहे, आजूबाजूला सर लोक असतात, तर कोणी आवाज वगैरे देतो तर ते कानात हेडफोन टाकणं वगैरे जस्ट लाईक रिअली ऑड आहे ना, कारण आत्ताच रिक्रूट झालं आहे ना, आत्ताच कसं एक प्रकारे मनमोजी करणार आहे अशाप्रमाणे. सो मी थोडंसं टेकिंग थिंग्स स्लो, सो आय एम जस्ट टेकिंग थिंग्स स्लो. बाकी काही नाही, बाकी एव्हरीथिंग इज गुड. आणि आता काय, आता सगळेजण फिल्म बघायला गेले, रूमवर कोणीच नाही, मी एकटा आहे रूमवर. एकटा आहे म्हणजे आज रात्री 1:30 वाजेपर्यंत रे, 1:30 वाजता सगळेजण येणार आहे. सो आणि हो, अजून एक गोष्ट सांगायची राहिली का 3 तारखेला अमोलचं लग्न आहे. अमोल वैभवचा मित्र, त्याचं लग्न आहे 3 तारखेला आणि 3 तारखेचं ते सॅटर्डे, आणि सॅटर्डेला मला नाही आहे सुट्टी. सो आपल्याला सुट्टी मागावं लागेल. या मी असं म्हणलं होतं की आपण सकाळची शिफ्ट करून जाऊ म्हणलं, म्हणजे जर आपण सकाळची शिफ्ट करतो, सो जस्ट लाईक दॅट. बट कसं आहे, आपल्याला इतकं जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. सो म्हणजे ते मी पाहीन, समज जर आजचा कोणता, आजचा बुधवार आहे, उद्याचा गुरुवार, सो शुक्रवारी माहीत पडेल. म्हणजे प्रोजेक्ट वगैरे आला ना, मला कामाला लावलं, सो मग माझ्यापाशी दुसरी काही चॉईस राहणार नाही आणि मला शिफ्ट चेंज करावं लागेल. आणि समजा जर त्यांनी मला सुट्टी दिली, सो जस्ट लाईक ठीक आहे ना, चांगलं होऊन जाईल. सो मग काय, मग सुट्टी दिली तर मग
आपण सकाळीच निघून जायचं. शुक्रवारी हळद आहे आणि शनिवारी रिसेप्शन आहे. हळद तर नाही होऊ शकत पॉसिबल, कारण 2 दिवसात सुट्ट्या तर बिलकुल पॉसिबल होणार नाही. आपल्याला करावं लागेल ते, म्हणजे होऊ शकते या, म्हणजे कसं आहे की शुक्रवारची मॉर्निंग शिफ्ट करून आपण वर्धेला जाऊ शकतो शनिवारची सुट्टी टाकून या. पण मॉर्निंग शिफ्ट म्हणजे याच्यामध्ये फक्त आपलाच विचार नाही करावा पाहिजे, दुसऱ्यांचा पण विचार करावा लागेल. म्हणजे म्हणजे माझ्या एक्सचेंजमध्ये कोण राहील, सो दुसऱ्या व्यक्तीला पण तयार करावं लागेल. आणि दुसरा व्यक्ती कोण आहे, विवेक आहे. सो ते थोडंसं पाहावं लागेल या. बट पाहून घेऊ पुढे वगैरे काय आहे कसं. बट मला वाटते का सॅटर्डेची सुट्टीच घेणं हे होऊन दुसऱ्यांना त्रास देण्यापेक्षा एक सुट्टी घेऊनच घेऊ आपण. राईट. सो रिअली एक्सायटेड अबाउट अमोलचं लग्न. म्हणजे पहिल्यांदा माझ्या कोणा मित्राचं लग्न आहे असं मी म्हणू शकतो या. ग्रोनअप झालो आहे ना आता, कसं मित्र आता लग्न करायला लागले आहे आणि आता आपण मित्रांच्या लग्नाला जायला लागलं आहे. सो जस्ट लाईक ग्रोन अप डूड, ग्रोन अप. So this is the my artifact episode number 1058. Right now we are at Nagpur, Maharashtra, and thank you.